जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना येन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. आचार्य परंपरा आपण म्हणूया. पुढच्या वेळपासून जर आपल्याला आवडत असेल तर मी आपल्याला सगळ्यांना झेरॉक्स करून देईन. ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः. जयाची सद्गुरुशरणमनवाणिकाया अपार करुणाघनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया. भगवान शंकराचार्य महाराज की जय. आजपासून आपण ब्रह्मसूत्राचा विचार करणार आहोत. आधी ब्रह्मसूत्र म्हणजे काय याची एक पार्श्वभूमी आपल्याला बघायला लागेल आणि पुढच्या वेळेपासून प्रत्यक्ष सूत्राला आपण आरंभ करू. आपल्याकडे वैदिक वाङ्मयामधला हा जो मूलभूत भाग आहे त्यामध्ये वेदाचा अंतिम भाग उपनिषद, वेदाचे 4 भाग विचारात घेतले तर संहिता भाग, ब्राह्मण भाग, आरण्यक भाग आणि त्याच्याचबरोबर शेवटी उपनिषद. या सगळ्यांच्या सहित आपण जर विचार केला तर एक वेद संपन्न होतो. त्यामुळे एक ऋग्वेद म्हटला की त्याचे हे 4 भाग आहेत. त्यातला जो शेवटचा भाग आहे उपनिषदांचा, त्या उपनिषदाला वेदांचा अंतिम भाग म्हणून वेदांत असं म्हणतात. आणि ती उपनिषद ही ऋषींनी आपल्याला आलेल्या अनुभवांचं एक असं मुक्त प्रकटीकरण केलेलं आहे. त्यांना त्यावेळी जे जसं भावलं वाटलं, जे स्फुरलं, आपोआप जे अंतःकरणातून बाहेर पडलं ते त्या ठिकाणी लोकांच्या समोर आपल्याला आता शब्दरूप झालेलं मंत्रबद्ध असं स्वरूप आहे. त्यामुळे उपनिषद कधी गद्य आहेत कधी पद्य आहेत अशा स्वरूपामध्ये उपनिषद आपल्याला बघायला मिळतात. आणि आत्ता म्हटलं त्यामुळे मध्ये आपण बोललो आहे तसं की महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की जेव्हा ऋषींनी अनुभव घेतला तेव्हा त्यांना त्या क्षणी जे जाणवलं ते त्यांनी तिथे प्रकट केलं. त्या क्षणाचं जाणवणं शेवटी काय आहे, जे मुखातून बाहेर पडलं ते पडलेलं आहे. कधी प्रकृती, कधी अजा, कधी ईश्वर, कधी परमात्मा, तर कधी आकाश, तर कधी पंचमहाभूतामधला अग्नी, या स्वरूपामधून परमात्म्याचा अनुभव त्यांच्या मुखातून बाहेर पडला आहे. आता प्रश्न असा येतो की परमात्म्याचं स्वरूप मग नेमकं काय. ऋषींची वाणी आर्ष आहे, त्यामुळे ते जे बोलतात ते अर्थवाणीच्या मागून धावतो. आणि असं आपल्याकडे जेव्हा ऋषींच्या वाणीबद्दल वर्णन केलं जातं तर मग ती वाणी जेव्हा प्रकट होते तेव्हा या ऋषीचं म्हणणं, या ऋषींचं म्हणणं, या ऋषींचं म्हणणं, या ऋषींचं म्हणणं, ह्यात शब्दात फरक कसा पडतो किंवा एका परब्रह्माला जे संबोधन केलं आहे त्या संबोधनामधली लक्षणं कशी बदलत जातात
मग ती बदललेली लक्षणं आपल्यासमोर आली तर आपण त्याचं काय करायचं? तिथे त्याला परमात्मा म्हणायचं, प्रकृती म्हणायचं, त्याला अग्नी म्हणायचं, त्याला सूर्य म्हणायचं का? त्याला म्हणायचं काय? आणि त्यामुळे अशा ज्या श्रुती असतात त्या श्रुतींना आपल्याकडे विवाद्य श्रुती असं म्हटलं जातं, की ज्या श्रुतींच्याबद्दल अंतःकरणामध्ये संभ्रम निर्माण होतो, संशय निर्माण होतो, वाद निर्माण होतो. आणि त्यामुळे त्या अशा विवाद्य श्रुतींचं निर्धारण करण्याची आवश्यकता असते, निश्चितीकरण करावं लागतं. ते जे निश्चितीकरण आहे त्या निश्चितीकरणालाच ब्रह्मसूत्र असं म्हणतात. ती जी सूत्र आहेत त्या सूत्रांनी त्याचं निश्चितीकरण केलं आहे. त्या सूत्रांनी त्या ठिकाणी जो विषय मांडला आहे तो विषय अशा प्रकाराने मांडला आहे की ते काम व्यासांचं आहे. आणि व्यासांनी आपल्या भूमिकेमधून ह्या उपनिषदांमधल्या सगळ्या विवाद्य श्रुती बाजूला काढून त्या श्रुतींच्यामधून त्यांना तिथे जो निष्कर्ष मांडायचा आहे, त्यांना तिथे ज्या निर्णयापर्यंत यायचं आहे तो निर्णय त्यांनी त्या ठिकाणी मांडला आहे. आता समजा एका सूत्रात नाही पुरलं, 2, 3, 4, 5 अशी जर सूत्र घ्यावी लागली तर त्या 5 सूत्रांना, त्या 7 सूत्रांना अधिकरण असं म्हटलेलं आहे. आणि एका अधिकरणामध्ये एक विषय पूर्ण होतो. म्हणजे सूत्र 555 आहेत आणि अधिकरण 191 आहेत. एवढी थोडाफार इकडे तिकडे काही आचार्यांनी फरक केला असेल, नाही असं नाही, कारण ब्रह्मसूत्र ही सर्वच आचार्यांनी त्यावरती आपलं मतप्रदर्शन केलेलंच आहे. आणि ज्या ज्या आचार्यांना वाटलं आहे त्यांनी तर केलंच आहे. किंबहुना सर्व आचार्यांनी केलं आहे असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती ठरू नये. त्याचं कारण असं की आचार्य जे होतात ते आचार्य तीनही ह्या प्रस्थानांवरती, ज्याला आपल्याकडे प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे, ती पहिल्यांदा उपनिषद, मग ब्रह्मसूत्र आणि मग त्यानंतर गीता. उपनिषद जी आहेत त्याला श्रुती प्रस्थान असं म्हटलं आहे, की जे कानाने ऐकायला आलेलं आहे, जे रूप ज्या श्रुती डोळ्यांनी दिसले आहेत, त्या ऋषींना ज्यांना त्या श्रुती दिसल्या आहेत त्यांना मंत्रद्रष्टे ऋषी असं म्हटलं आहे. ज्यांना त्या श्रुती ऐकायला आल्या आहेत त्या ऐकलेल्या मंत्रांना श्रुती असं म्हटलं आहे, की जे कानाने ऐकलं आहे. आणि ह्या दोन्ही ज्या स्थिती आहेत त्या स्थितींना दृष्टानुविद्ध समाधी आणि श्रुतानुविद्ध समाधी किंवा श्रवणानुविद्ध समाधी असं म्हटलं आहे, की ज्या ठिकाणी श्रवणाने आम्हाला तो विषय समजला आहे आणि ज्या ठिकाणी आम्हाला तो दृष्टीने विषय समजला आहे. आम्हाला म्हणजे त्या ऋषींना, मंत्रद्रष्ट्या ऋषींना. आम्हाला यातलं काहीच समजलेलं नाही आहे, पण जे लोकांकरता ज्ञात झालं आहे ऋषींच्या माध्यमातून ही उपनिषद, ती उपनिषद ही अशी मंत्रांचं स्फुरण आहे. आणि ते स्फुरण कधी दृष्टीने आहे, ते स्फुरण कधी श्रवणाने आहे. तर ह्या सगळ्या मंत्रांच्या बाबतीत आत्ता आपण म्हटलं तसं ज्या ऋषींनी ते ऐकलं आहे, ज्या ऋषींना ते जसं जाणवलं आहे त्या ऐकलेल्या आहेत म्हणून त्यांना श्रुती हे नाव आहे वेदांना. अर्थात वेदाचाच भाग उपनिषद असल्यामुळे, वेदांत असल्यामुळे अर्थात त्यांचंही नाव वेदांतामध्ये श्रुतीच असं आहे. म्हणून हे जे प्रस्थान आहे उपनिषद, हे प्रस्थान, त्या प्रस्थानाला आपल्याकडे श्रुती प्रस्थान असं म्हटलं आहे. प्रस्थान म्हणजे ठेवणे, स्थान म्हणजे ठेवणे, स्थिर होणे. प्रकर्षण स्थान म्हणजे ज्या ठिकाणी प्रकर्षण एखादा विषय स्थिर झाला आहे म्हणून प्रस्थान. आम्हाला कुठे प्रस्थान करायचं आहे, आपल्याला ते सोडून कुठे जायचं आहे. आपण म्हणतो ना आपल्याला गावाला जायचं आहे, गावाला जाताना जर मुहूर्त चांगला नसेल तर आपण चांगल्या मुहूर्तावर प्रस्थान ठेवतो. म्हणजे आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याच्या आधीच आम्ही बाहेर पडणार आहोत हा संकल्प घरामध्ये करून ठेवतो. आणि मग कारण अपरिहार्य असतं, तर परदेशात जायचं आहे, तिकीट काढलं आहे, मुहूर्त चांगला नाही, मिळेल त्या दिवशीच तिकीट मिळणार आहे, त्यामुळे आम्ही आमच्या मनाने त्यात काही बदल करू शकत नाही. मग आता जर आम्हाला बदल करता येत नाही तर आम्हाला पर्याय शोधता येतो, म्हणून आपण त्याला प्रस्थान म्हणतो. की जायचं आहे पण जाण्याचं जिथे गंतव्य आहे त्याच्याकरता आधीच प्रस्थान, म्हणजे आधीच आपलं जाणं आपण सुरू केलं आहे, आधीच प्रवास सुरू केला आहे. तसंच हे प्रस्थान आहे. आम्हाला कुठे प्रस्थान ठेवायचं आहे, या लौकिक व्यवहारामध्ये असणारं जे ज्ञान आहे, अथा तो धर्म जिज्ञासा, की म्हणून आता धर्माची जिज्ञासा ती आम्ही कुठे केली, पूर्वमीमांसेमध्ये केली.
पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. मीमांसा म्हणजे विचार. मीमांसा म्हणजे एखाद्या विचाराने निश्चितपणे एका धोरणापर्यंत येऊन पोचतो. पूर्वमीमांसेमध्ये काय केलं? धर्म. अर्थात म्हणून आता धर्माची जिज्ञासा. धर्म धारणात धर्म मिथ्याहू. जो धारण करतो तो धर्म आहे. आणि त्यामुळे ती जी धारणा आहे, आम्हाला कोण धारण करतो, आम्हाला कसं धारण करतो, आम्ही म्हणजे हा देह, आमचं मन, आमची बुद्धी, आमचा व्यवहार, आमचा आचार, आमचे विचार, आमच्या वासना, आमच्या इच्छा, आमच्या भावना, या सगळ्यांना कोण धारण करतो? जो त्यांना धारण करतो किंवा जे केलं असता ते उत्तम प्रकाराने धारण होतात. आणि ते आम्हाला सांगतात की अहो असं केलं तर चांगल्या प्रकाराने धारण होईल, असं केलं तर होणार नाही. त्याला त्यांनी नावं देऊन ठेवली. एकाला म्हटलं विधी, एकाला म्हटलं निषेध. हे असं करा म्हणजे तुमच्या लाभाचं होईल, असं करू नका म्हणजे त्याचा निषेध करा. आणि ज्याच्यामध्ये विधिनिषेध सांगितले आहेत तो धर्म आहे. ज्याच्यामध्ये यज्ञयागादींच्या मधून पुण्य कसं मिळवावं, आपलं जीवन अधिकाधिक इथे कसं सुखी करावं, आणि हा जो जीव आहे तो देह सोडल्यानंतर ज्या कोणत्या गतीला जातो, जिथे कुठे जाऊन पोचतो, तिथेही तो सुखात असावा, तिथेही त्याला उत्तम प्रकारे राहण्याचं सामर्थ्य मिळावं, तो लोक मिळावा, ती गती मिळावी, ती परिस्थिती असावी. याच्याकरता म्हणून इथे तो जे पुण्य करतो, याच्याकरता जे उत्तम कार्य करतो, याच्याकरता निषेध टाळतो आणि विधीचा अवलंब करतो. असं करून पुष्कळ यज्ञयागादी करून त्याला पुण्य मिळतं. मग तो पुण्य लोकामध्ये जातो, तिथे उत्तम प्रकाराने ऐश्वर्य उपभोगतो. त्या लोकातला ऐश्वर्य या पृथ्वीच्यासारखं अपूर्ण नाही, असं पूर्ण, असं उत्तम असं सुख उपभोगून ते संपलं की तो परत येतो. मग त्याला हळूहळू कळायला लागतं की अरे स्वर्ग कामो यजेत. यजन कशाकरता केलं आपण? स्वर्गाच्या कामनेनी केलं, सुखाच्या कामनेनी केलं. सुख आम्हाला त्यांनी दिलं, त्याचं फळ त्यांनी आम्हाला दिलं. पण ते फळ कसं आहे की ते फळ मिळतं आणि जेवढं पुण्य आहे तेवढंच मिळतं. पुण्य संपलं की एक क्षणभर पण तिथे कोणी ठेवून घेत नाही, पाठवून देतात. म्हणाले तो इथेच पुन्हा येऊन पडतो. पुन्हा त्याचं चक्र, पुन्हा त्याच्या पूर्वीच्या पुण्याच्या धारणा, त्याप्रमाणे त्याच्या जीवनात त्या कर्माची गती त्याला प्राप्त होते आणि त्या गतीप्रमाणे त्याचं इथे जीवन सुरू होतं. तर हे सगळं जेव्हा तो पाहतो तेव्हा असे अनेक जन्म जातात म्हणाले. त्या सर्व जन्मांच्या संस्कारानंतर असा एक जन्म येतो की त्या जन्मात त्याला असं वाटतं आता पुष्कळ झालं, हे गतागत पुष्कळ झालं, हा पुण्य आणि पुण्याचा हिशोब पुष्कळ झाला, आता पुण्य अपुण्य आपल्याला नको. या पुण्य आणि पाप ह्याच्या पलीकडे आणि जन्म पुनर्जन्म किंवा जन्म मृत्यू ह्याच्या चक्राच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. हा विचार जेव्हा त्याच्या अंतःकरणात येतो, हा विचार ज्ञानाने येतो, हा विचार विवेकाने येतो, हा विचार कधी दुःखाने येतो, हा विचार येणाऱ्या संकटांनी येतो, हा विचार मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अचानक एखाद्या वेळेला उद्भवतो. जसा राजा सिद्धार्थ आहे, लहानशी घटना पाहिली आणि तो पुढे बुद्ध झाला. त्याला असं वाटलं अरे दुःख मी कधी पाहिलंच नव्हतं, हे पहिलंच दुःख पाहिलं, अत्यंत तीव्रतेने आपल्याला त्रासदायक ठरलं आणि त्याचं मन पालटून गेलं. एवढा मोठा राजा आहे, एवढ्या मोठ्या वयाचा आहे, तरीसुद्धा सुखदुःखाच्या कल्पना तोपर्यंत मनामध्ये संवेदनाक्षम झालेल्या नव्हत्या. एका क्षणात दुःख संवेदनाक्षम झालं आणि मग त्याला काय वाटलं? तो म्हणाले आता तो ब्रह्म जिज्ञासा, की म्हणून आता याच्या पलीकडे काहीतरी पाहायचं आहे. तो दुःखाच्या निवृत्तीकरता आणि सुखाच्या शोधाकरता आपलं राज्य, सगळं वैभव, जीवन, आपला दरबार, आपला अधिकार, आपल्या घरातली सुख सगळं त्यांनी टाकलं आणि तो निघून गेला. तो म्हणाला यातला कुठलाही हक्क नको, त्या राजदरबारामधला सन्मान मला नको, कुठल्याच गोष्टी मला नकोत, मी फक्त आता इथून जातो. आणि कशाचा शोध घेतो? तर त्या शांतीचा शोध घेतो. अंतिम शब्द कोणीही वापरा, कोणतेही वापरा, त्या ब्रह्माकरता त्यांनी निर्वाण शब्द वापरला आणि त्या निर्वाणाच्या शोधामध्ये तो निघाला. असंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाजूनी जर विचार करत गेलो आपण, तर ज्यांनी त्यांनी शब्द वेगळे वापरलेत. योगसूत्रकारांनी कैवल्य शब्द वापरला की केवल अवस्था, कारण त्यांनी पुन्हा काय केलं?
सांख्यदर्शन समोर ठेवलं आणि सांख्यदर्शनाची भूमिका जी पूर्ण मुक्ततेची आहे ती कैवल्य शब्दाशी आहे. केवल स्थिती म्हणून ते कैवल्य. शब्द कोणतेही वापरले तरी शेवटी प्राकृतिक जीवनातल्या सुखाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर हे जीवन आता नको, याच्या पलीकडे आपण जावं आणि शाश्वत सुख मिळवावं, ही जेव्हा भूमिका अंतःकरणामध्ये निर्माण होते त्यावेळी जे चिंतन सुरू होतं, त्यावेळी जो व्यवहार सुरू होतो, त्यावेळी ज्या प्रकारचं जीवन त्या ठिकाणी मनुष्य आचरण्याचा प्रयत्न करतो, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, ही कोणती प्रक्रिया, कारण ह्याच्याकरता पुष्कळ विस्ताराने गोष्टी मांडल्या आहेत की फार दुःख झालं कीच मनुष्य परमार्थाकडे वळतो असं काही नाही. फार सुखात सुद्धा माणसं वळतात. आपल्या ओळखीची माणसं आपण पाहतो व्यवहारामध्ये की खूप यश मिळालं तरीसुद्धा मनुष्य हैराण होतो, दुःखी होतो. तो म्हणतो मी काहीच या यशाकरता केलं नाही तरी यश कसं मिळतं, हे असं का घडतं आहे. त्याच्यातून सुद्धा त्या जीवनाबद्दल, त्या यशाबद्दल, त्या प्राप्त होणाऱ्या सगळ्या फलांबद्दल तो निवृत्त होत जातो. निवृत्ती कशाने येते एक कारण नाही, त्याची कितीतरी कारणं आहेत, प्रत्येकाच्या करता वेगळी आहेत आणि अनेक लोकांनी आपापली वेगळी वेगळी कारणं दिलेली आहेत. आणि त्यामुळे म्हणून आता काहीतरी असं घडलं की ज्याच्यामुळे आता ब्रह्माची जिज्ञासा करावीशी वाटली. अथा तो म्हणून अथा अनंतरी आहे, तो म्हणून आता आम्हाला या ब्रह्माची जिज्ञासा करण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे. आता हा जो विषय आहे हा ब्रह्मसूत्राचा, आपण आत्ता त्या विषयापाशी नाही आलो, आपण आत्ता जातो आहोत त्या ब्रह्मसूत्राच्या प्रस्तावनेत आहोत की उपनिषदामध्ये उपनिषद काय आहेत. मग ती सगळी मोक्षाचा मार्ग दाखवणारी, प्रपंचामध्ये उत्तम साधन करायला शिकवणारी, जीवन समृद्धपणाने जगायला शिकवणारी, ह्या जगाचं डोळसं ज्ञान देणारी, या जगाचं सर्व ज्ञान उपनिषद देतात. असं काही नाही आहे की लोक जसं म्हणतात की काही नाही हो यांचा अध्यात्म म्हणजे काय, त्याला काही फारसा अर्थ नाही, जसं पुलंनी म्हटलं आहे त्यांच्या अपूर्वाई पूर्वरंगामध्ये की अहो म्हणाले आमच्या परदेशामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यांची संस्कृती जर द्राक्षासारखी रसरशीत असेल तर आमची संस्कृती किंवा आमचं तत्त्वज्ञान हे म्हणाले रुद्राक्षासारखं वृक्ष आहे, मुळीच नाही आहे. हा त्यांचा दावा किंवा त्यांचं फार साहित्यिक वाक्य असेल तरी आम्ही कधीच 1% मान्य करणार नाही जे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे आहेत. तत्त्वज्ञान कधीच वृक्ष नाही. तत्त्वज्ञानाने ह्या जगाकडून परावृत्त व्हावं अशी प्रवृत्ती जगाला कधीच शिकवलेली नाही. आणि तत्त्वज्ञान याचा अर्थ हे जे समजतात त्याचं कारण त्यांनी काहीच वाचलेलं नाही. आणि न वाचता जेव्हा तत्त्वज्ञानावरती कोणत्याही प्रकारची टीका किंवा त्याच्यावर भाष्य केलं जातं तेव्हा हे असं अयोग्य भाष्य केलं जातं, तेव्हाच माणसं विपरीत बोलतात. तत्त्वज्ञानामध्ये शास्त्राची जी परिसीमा आहे ती आज तर शास्त्राने गाठलीच नाही आहे. आणि आज शास्त्राने जे मिळवलं आहे ते तत्त्वज्ञानाच्या आधी उपनिषदांनी कितीतरी आधी मांडून ठेवलेलं आहे. आज आमच्या शृंखला तुटल्या आहेत. आज दुर्दैवाने आम्ही 1,500-2,000 हजार वर्ष असा काळ काढला की ज्या काळामध्ये आमचं सगळं ज्ञान हे मागे पडलं आणि म्हणून आज आमची परिस्थिती विपरीत आहे. याचा अर्थ असा नाही की ते ज्ञान आमच्याकडे नव्हतं, याचा अर्थ असा नाही की ते विकासाच्या पूर्ण अवस्थेला पोचलेलं नव्हतं. दुर्दैव असं आहे की आज जी राष्ट्राची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा पूर्वी काही वेगळी नव्हती. आज काही 4-2 माणसं उभी राहून राष्ट्राच्या विकासाचा, राष्ट्राच्या उन्नतीचा विचार करतायत, तेव्हा राष्ट्रामधले नतद्रष्ट त्यांच्या विरोधामध्ये हे कसं होऊ नये याकरता काम करतायत. ह्या दुर्दैवाला काय म्हणावं. तसंच आहे की एक काळ असाच होता, आम्ही इतक्या उत्कर्षाला होतो की ज्या काळामध्ये सुद्धा समाजातले नतद्रष्ट कधीच बदलत नाहीत. सर्व काळ समाज असाच आहे. त्यामुळे त्याही वेळी आमच्याच तत्त्वज्ञानावरती घाला घालण्याकरता माणसं बसलेलीच होती. किती प्रकारांनी जाळपोळ केली. आज जर भांडारकरमध्ये ज्ञान जाळलं जाऊ शकतं तर त्यावेळी तर नालंदा विद्यापीठ 6 महिने जळत होतं. आज आमच्या इथलं सुद्धा जळलेलं सगळं बाहेर काढायला आज इतकी वर्ष गेली तरीसुद्धा ती झीज भरून आलीच नाही, पुस्तकं मिळालीच नाहीत. ते ज्ञान जे गेलं ते गेलंच. आता काय करावं.
आता सगळ्या परंपरा जर अशाच नष्ट केल्या लोकांनी तर आम्ही काय करणार? दुर्दैवच आहे. याचा अर्थ ते आपल्याकडे नाही असं होत नाही. अर्थात आपला तो आजचा विषय नव्हे, पण या ब्रह्मसूत्राच्या निमित्ताने जेव्हा ही उपनिषदामधली वचनं असतात, कारण काय कुणी उठतो आणि तो आम्हाला प्रश्न, काय तुम्ही काय सांगता देवावर काय विश्वास ठेवायचा? आमचा नाही विश्वास. अरे तू मतप्रदर्शन, तुझा विश्वास नको ठेव विश्वास, तुला कोणी सांगितलं विश्वास ठेव? पण देव अस्तित्वाचंच नाही हे ठरवणारा तू कोण? तुझं जे मत आहे ते तुझं मत आहे. मी नास्तिक आहे, काही बिघडलं नाही. 90% लोक नास्तिक आहेत म्हणाले, काहीच बिघडत नाही. कारण असं आहे की जगामध्ये सगळ्यांना सगळं ज्ञान असतं असं कुणी सांगितलं? ते कळण्याची सुद्धा ताकद लागते, ते करण्याचा सुद्धा विचार करण्याची बुद्धी लागते, ते त्याच्याकरता सुद्धा क्षमता लागते, त्याच्याकरता सुद्धा तर्क लागतो, त्याच्याकरता सुद्धा योग्य तर्क करता यावा लागतो. तेव्हा समजू शकतं. काय कुणी येरागाबाळा उठला आणि त्याला कळला काय ईश्वर आहे? तो ईश्वर म्हणजे काय रस्त्यावरचा कुणी लुंगासुंगा आहे? कोण आहे तो असा ज्याला त्याला सहज कळायला? तो काय खिरापत आहे वाटायला? ती समजावीच लागते, तेवढी बुद्धी प्रगल्भ व्हावीच लागते. आणि त्यामुळे उपनिषदांनी जी वचनं, त्या ऋषींनी जो आपला अनुभव ज्या शब्दामध्ये ग्रथित केला, ते सगळे शब्द जेव्हा कधी असे वाटले की बाबा हे विवाद्य आहेत का, असं वाटलं की यांनी एकदा त्या प्रकृतीला अजा म्हटलं, त्यांनी एकदा त्या प्रकृतीला अग्नी म्हटलं, मग गेला कुठे? अग्नीपासून जग उत्पन्न झालं तर हा अग्नी परब्रह्म आहे का? तर त्याकरता जे त्या श्रुतींचं निर्धारण करावं लागलं, ते निर्धारण करण्याचं काम कोणी केलं? व्यासांनी केलं. आता या श्रुती आहेत. आता मगाशी आपला जो विषय चालला होता की प्रस्थान, आपण प्रस्थान शब्द म्हटला. आता आम्हाला कुठे प्रस्थान करायचं आहे? तत्त्वज्ञानामध्ये. आम्हाला तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जायचं आहे. का जायचं आहे? की आम्हाला कळलं की ह्या लौकिक प्रवृत्तीपर जीवनामध्ये शाश्वत सुख काही मिळत नाही. याच्या पलीकडे एक काही सुखाचा मार्ग आहे. बघूया काय आहे. म्हणजे नुसता एक दुसरा मार्ग म्हणून उत्सुकतेने सुद्धा बघायला काय कोणी जिज्ञासू जाणारच नाही असं काही बिघडलं नाही. जिज्ञासा म्हणूनही जायला हरकत नाही, साधक म्हणूनही जायला हरकत नाही, तत्वचिंतक म्हणूनही जायला हरकत नाही, तार्किक म्हणूनही जायला हरकत नाही. कुणीही जाऊ शकतो जेव्हा त्याला कळतं की हा जो फक्त व्यवहाराचा प्रवृत्तीचा मार्गच फक्त नाही, याच्याही पलीकडे अजून काही मार्ग आहे असं वाटल्यानंतर जेव्हा मनुष्य त्या मार्गाकडे वळतो, त्यावेळी वळताना त्याला ह्या तत्त्वज्ञानाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याला पहिल्यांदा उपनिषद समजून घ्यावी लागतात की उपनिषदांनी काय सांगितलं आहे. कारण ते मूळ ज्ञान आहे. ते तत्त्वज्ञानाचा जर पाया गंगोत्री जर काही असेल तर ते मुळामध्ये उपनिषद आहेत. त्या उपनिषदांचं आता आपल्याला अडचण आली. ती अडचण सोडवणारे आम्ही कोणी नाही, ती अडचण सोडवणारे प्रत्यक्ष व्यासजी आहेत. आणि म्हणून महर्षी व्यासांनी त्या ठिकाणी जी सूत्र रचली ती ब्रह्मसूत्र, ती कशाच्या आधारे रचली? तर्काने उभं राहावं लागलं. म्हणून आपल्याला म्हटलं ना की तर्कसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तत्त्वज्ञानाला उपयुक्त आहे. सगळा तर्क आहे ना. आपण सुद्धा अनेक गोष्टी तर्काने जाणून घेतो. साधक अवस्थेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचा तर्कच चालतो. कारण आपला तर्क काय नाही, ज्या अर्थी या जगामध्ये चांगलं वागलं तर त्या चांगल्या वागण्याचं आपल्याला चांगलंच फळ मिळतं. हे आपण जेव्हा 100 लोक पाहिले आणि तो स्टॅटिस्टिकल डाटा घेतला आणि आम्ही त्याच्यातनं एका निष्कर्षाला, 100 नाही 1000 घेतले आणि आम्ही निष्कर्षाला आलो की चांगल्याला नेहमीच चांगलं फळ मिळतं, वाईटाला नेहमीच त्या वाईटाचं फळ भोगावं लागतं. हा काय आहे? शेवटी हे काढलेला अनुमान आहे. हे अनुमान कशावर आहे? तर्काधिष्ठित आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानसुद्धा समजून घेण्याकरता तर्काची आवश्यकता आहे. तर्क फक्त योग्य करावा लागतो, विवेकावर आधारित करावा लागतो. आता उपनिषदांचं तत्त्वज्ञान समजून घ्यायचं आहे, मग तर्क कोणी आमच्यासारख्या एरेगाबाळ्या 1 तासभर प्रवचन करणाऱ्यांनी तर्क केला तर होईल का? व्यास महर्षी तिथे उभे आहेत. त्यांनी आपल्या तर्कानी त्या उपनिषदामधल्या सगळ्या विवाद्य श्रुती घेतल्या आहेत आणि त्या विवाद्य श्रुतींचं निर्धारण केलं आहे, निश्चितीकरण केलं आहे की ह्या श्रुतींचा अर्थ असा समजावा. इथे जो विषय आहे या 5-6 श्रुतींमध्ये किंवा ह्या एका श्रुतीमध्ये
किंवा एका श्रुतीमध्ये त्या विषयाच्या इतक्या छटा दिसतात, त्या सर्व छटांचं निर्धारण आम्ही या 5 सूत्रांमधून करतो आणि तुम्हाला एका निश्चित निष्कर्षापर्यंत आणून ठेवतो. तर ते जे त्या निश्चित निष्कर्षापर्यंत आणून ठेवणं आहे, त्याच्याकरता जी भूमिका स्वीकारणं आहे आणि त्याच्यावरती जे भाष्य करणं आहे, त्याला ब्रह्मसूत्र असं म्हणतात. ते सूत्रबद्ध भाष्य आहे. सूत्रात त्यांनी सांगितलं की हे ईश्वरवादी आहे असं समजा, यांनीच आधीचा तर्क आहे तो खोडला असं समजा. अशा प्रकारांनी जे शब्द वापरले जातात, अशा प्रकारांनी जी सूत्र मांडली जातात, जे एखादा शब्द असतो, काही फार सांगावं लागत नाही, 2च शब्द असतात, फार सांगावं लागत नाही, कारण तेवढं पुरेसं असतं. कारण ज्यांनी उपनिषदाचा अभ्यास केला आहे आणि ज्यांनी व्यासांचं भाष्य त्याच्यावरचं पाहिलेलं आहे, त्याला ते होशियार को इशारा काफी आहे तसं आहे. त्याला ते तेवढंसं पुरेसं आहे की नेमकं याचा अर्थ काय निघाला कळला त्याला. म्हणजे उपनिषद हे श्रुती प्रस्थान आहे. आम्हाला कुठे जायचं आहे, कोणत्या प्रवेशद्वारातून आत जायचं आहे किंवा कोणत्या गावाला जायचं आहे, तत्त्वज्ञानाच्या गावाला जायचं आहे. म्हणून आम्ही ते प्रस्थान ठेवले की चला आता आम्ही निघालो, आता हे आमचं इथेच ठेवलं गाठोडं, आता आम्ही पुढे प्रवेश करते झालो. तर तो प्रवेश करण्याकरता पहिला अभ्यास कशाचा आहे? उपनिषदांचा, श्रुती प्रस्थानाचा. दुसरा अभ्यास कशाचा आहे? हा तर्कप्रस्थानाचा, ज्याला न्यायप्रस्थान असं म्हणतात, की हा तर्कप्रस्थानाचा दुसरा अभ्यास आहे. आणि न्यायप्रस्थानाने पुढे जायचं आहे, ती ब्रह्मसूत्र आहेत. आणि तिसरं भगवद्गीता आहे. तिसरं प्रस्थान. हे 3 तर वाचलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तत्त्वज्ञानाची, ज्याला आपण पकड म्हणतो, इंग्रजीत आपण त्याला ग्रीप म्हणतो, ती पकड येऊच शकत नाही. त्यामुळे काय होतं, जो उठतो तो मनास येईल ते बोलत राहतो. त्याचं कारणच हे आहे, कारण जो तत्त्वज्ञानाच्या मुळाशी जातच नाही. तर मी सांगते ना, आपल्याला व्यवहारामध्ये लोक भेटतात, अहो तुम्ही हे काय सांगताय, काय तुम्ही आरोप करताय, तुम्ही कोणते ग्रंथ वाचले सांगा बरं. तर तो माणूस सांगतो की मी फक्त साने गुरुजींचं भारतीय संस्कृती पुस्तक वाचलं. अरे तत्त्वज्ञान कुठे, त्यांचं भारतीय संस्कृती पुस्तक कुठे? त्या एका पुस्तकावरून तुम्हाला भारतीय तत्त्वज्ञानाची उकल झाली. ते तेवढ्यावरूनच तो आपल्या त्या भांडवलावरच तो जो विषय मांडायला लागला, कसं होईल सांगा. आमच्याकडे असं सांगितलं आहे की ज्याला तत्त्वज्ञानाशी झोंबे घ्यायचे त्यांनी पहिलं श्रुती प्रस्थान, दुसरं न्यायप्रस्थान आणि तिसरं स्मृती प्रस्थान. कारण भगवद्गीता स्मृती ग्रंथ आहे. स्मृती का? माणसाने माणसाला सांगितलं आहे, भगवंतानी अवतार घेतला आहे आणि भगवंत मनुष्य रूपामध्ये प्रकट झाला आहे. अर्जुन आहे, ते नरनारायण असतील मुळामध्ये, पण जगामध्ये मानवाच्या रूपामध्ये आले आणि म्हणून त्यांच्या मुखातून जो उपदेश आला त्याला स्मृती प्रस्थान असं म्हटलं आहे. आणि म्हणून ही 3 प्रस्थानं आहेत. एक उपनिषद, उपनिषदामध्ये मुळातच आपला संदेह तुटला तर ब्रह्मसूत्र वाचताना आनंदच आहे. कारण व्यासांच्या प्रतिभेचा आनंदच अनुभवायला येईल. परंतु नाही तिथे तुटला तर मग भाष्य वाचावं लागेल. कशाचं भाष्य वाचावं लागेल? या 555 सूत्रांच्यावरचं. आपल्याला कोण आवडतं? शंकराचार्य आवडतात, त्यांचं बघा. आपल्याला वल्लभाचार्य आवडतात, त्यांचं बघा. मध्वाचार्य आवडतात, त्यांचं बघा. रामानुज आवडतात, निंबार्क आवडतात, कोण आवडतं? जे आवडतात ह्याचा अर्थ जे तत्त्वज्ञान आपल्याला झेपतं, जे आपल्याला पटतं. आचार्यांचं तत्त्वज्ञान काय आहे? ज्ञानात एव तु कैवल्यम. बस, फक्त ज्ञान होणार. कधी होणार, कसं होणार? एका क्षणात होणार. ज्या क्षणी माणसाला कळलं की हे सगळं अशाश्वत आहे, हे सगळं माया आहे, हे ज्या क्षणी त्याला कळलं त्या क्षणी त्याच्या ठिकाणी जी निवृत्ती, जे वैराग्य अंतःकरणात निर्माण झालं, त्या वैराग्यामध्ये त्यांनी एक उपदेश घेतला की ताबडतोब त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकट झालं. हा विहंगम मार्ग आहे, ही इतकी क्विक प्रोसेस आहे, ही इतकी गतिमान आहे. एका पक्षाने एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर झुपकन उडी घ्यावी, अशी झेप टाकावी, असा हा अज्ञानातून एकदम ज्ञानात जातो. झेपत असेल तर शंकराचार्यांना फॉलो करा.
झेपत असेल तर शंकराचार्यांच्या प्रमाणे आपल्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानाचा अवलंब करा. नसेल झेपत तर मध्वाचार्य म्हणतात आम्ही द्वैत मानतो. शेवटपर्यंत हा जीव असाच आहे, शेवटपर्यंत परमात्मा तसाच आहे. आम्ही परमात्म्याचे भक्त आहोत, आम्ही परमात्म्याचे दास आहोत, आम्ही त्याची भक्ती करत राहतो, आम्ही पुण्य मिळवतो, आम्ही आमच्या परमात्म्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. पण नेहमीच परमात्मा वर आहे. तो जर स्वतः ईश्वर आहे, राजा आहे, तर मी त्याचा दास आहे आणि तो माझा परमात्मा आहे, मी त्याचा भक्त आहे. भूमिका दोन टोकाच्या आहेत. शंकराचार्य एका टोकावर आहे अद्वैताच्या, मध्वाचार्य पूर्ण द्वैताच्या दुसऱ्या टोकावर आहेत. बाकीचे आचार्यमध्ये आहेत. त्यांची जी परंपरा आम्हाला आवडेल त्या परंपरेचं पाईक पण आपण स्वीकारावं आणि त्या परंपरेप्रमाणे उपासना करावी, अभ्यास करावा. आणि एक आहे, व्यासांचं सूत्र घेतलं आणि आम्हाला कळलं असं होणं शक्य नाही. भाष्य हे बघावंच लागतं, कुणाचं न कुणाचं तरी भाष्य बघावं लागतं. जेव्हा या 5 आचार्यांची भाष्य आमच्या समाजामध्ये दुर्बोध होत गेली की आम्हाला ती भाष्य कळेनाशी झाली. कारण काय भाष्याचं वैशिष्ट्य आहे, या सगळ्या न्यायघटित प्रक्रिया आहेत आणि न्यायाने घटित असलेल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या समजायला शास्त्राभ्यासच करावा लागतो. शास्त्राभ्यासाशिवाय त्या न्यायघटित प्रक्रिया कळत नाहीत. कारण ते चालवायला आपलं शास्त्र नुसत्या एवढ्या 3 प्रस्थानं नाही भागली, मग शास्त्राचा अभ्यास पाहिजे. शास्त्र अभ्यास पुरा झाल्याशिवाय ते काय म्हणतायत त्यांच्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळू शकत नाही. आणि ते सगळं कळणं आम्हाला दुर्बोध झालं म्हणून तर आमच्या संतांनी भाष्य लिहिलं, नाहीतर संतांना हा उद्योग करण्याचं कारण नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून स्मृती प्रस्थान घेतलं आणि त्यांनी भगवद्गीतेवरती भाष्य केलं. ते भाष्य कशा करता, तर आम्हाला तत्त्वज्ञान कळावं म्हणून, आम्हाला अद्वैत म्हणजे काय कळावं म्हणून, विशिष्टाद्वैत म्हणजे काय ते कळावं म्हणून, द्वैताद्वैत काय आहे कळावं म्हणून, शुद्ध अद्वैत काय आहे ते कळावं. आणि द्वैत केवल द्वैत आहे, अगदी शुद्ध द्वैत आहे. त्या द्वैताला दुसऱ्या कशात, द्वैत म्हणजे शेवटपर्यंत द्वैत. मध्वाचार्य द्वैताला सोडतच नाहीत. हे सगळं कळावं, सगळ्याचा परामर्श घेतला आहे माऊलींनी आपल्या भाष्यामध्ये. आणि म्हणून अजूनही विद्वानांना उलगडलं नाही आहे की भाष्यकारा ते वाटा पुसतू म्हणजे कोणाला विचारतात. मग कोणीतरी एका निश्चित जे निर्णयाप्रत किंवा एका विधानाप्रत येतात आणि ते सांगतात नाही नाही हो भाष्यकार म्हणजे शंकराचार्यच असं. पण कोणीतरी सांगतात हा चिद्विलासवाद आहे, कुणी सांगतात नाही नाही भक्ती आचार्यांना अनुसरलं आहे. असं काही नाही. संतांनी कुणालाच एकाला अनुसरून घेत, त्यांच्याकडे सगळ्याचा समन्वय आहे. संतांनी फक्त समन्वय केला. समन्वय कुणी केला? उपनिषदांनी. आणि पुढे समन्वय कुणी केला? संतांनी. पुन्हा संतांनी सगळं तत्त्वज्ञान समन्वयाच्या भूमिकेवर मांडलेलं आहे की समाजामध्ये एक आपलं मत घेऊन जायचं आणि त्या मताचा प्रचार प्रसार करायचा म्हणजे आग्रही व्हावं लागतं. तेच मत खरं आणि तेच शेवटपर्यंत धरून ठेवावं लागतं. जसं आत्ता आपण बोललो हेच उदाहरण घेऊ. उपनिषद आहेत, उपनिषदामधली वचन आहेत. आपलं तत्त्वज्ञान आहे अद्वैताचं. अद्वैत तत्त्वज्ञान आता केवलाद्वैत तत्त्वज्ञान आहे आणि ते घेऊन उपनिषदाकडे पाहायला लागलो. द्वासुपर्णा सयुजा सखाया, काय करणार? एका वृक्षावरती 2 पक्षी बसले आहेत. एक जीव आहे आणि एक परमात्मा आहे. एक सुखी आहे आणि एक दुःखी आहे. त्याचं उत्तर देताना अद्वैती अडतो. त्या एका श्रुतीवरती द्वैती भांडायला तो अगदी उसळून येतो. सांगा तुम्ही कुठून आलं तुमचं अद्वैत? येतच नाही, आमचं द्वैतच इथे राहतं. ममैव अंशो जी अंश. रामानुजाचार्य म्हणतात कुठून आला जीव ब्रह्मैव नापरा, अंश आहे जीव. काय करणार? मग शंकराचार्य तिथे भाष्य करताना सगळे एकमेकांना बदल देऊन जातात. शंकराचार्य भाष्य करताना अंश इव अंश. पण अंश इव अंश म्हणजे काय? काही नाही, कारण इलाजच नाही. कोणतंही तत्त्वज्ञान जेव्हा आपण स्वीकारतो त्यावेळी त्या तत्त्वज्ञानाला अडचण ही भाष्य करताना येतेच येते. त्यामुळे प्रत्येक तत्त्वज्ञान असं आहे की ज्या तत्त्वज्ञानाला कोणती ना कोणती तरी श्रुती अडचणीत आणते. ब्रह्मसूत्र
अडचणीत आणतं, भगवद्गीता अडचणीत आणते. पूर्ण समन्वय आहे भगवद्गीतेत, तरीसुद्धा त्या त्या वचनापाशी अडचण येतेच ना. त्याला काय करणार? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरू म्हटल्यानंतर मिथ्यावाद कसा उभा करायचा? उभाच करता येत नाही. अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी उभ्या राहतात. पण तेच सगळे आचार्य जेव्हा संत म्हणून समाजात येतात तेव्हा त्यातलं काही बोलत नाहीत. आपलं तत्त्वज्ञान मांडताना आग्रह आहे, पण जेव्हा त्या संतांच्या भूमिकेत येऊन समाजाचं प्रबोधन करतात तेव्हा ह्या गोष्टी शिल्लक राहत नाहीत. आणि म्हणून आपल्याला एखादं भाष्य अनुसरायचं आणि त्या भाष्यानुसार ब्रह्मसूत्र जाणायचं, तर ब्रह्मसूत्र हे काही इतकं सोपं प्रकरण नाही आहे. त्याच्यामध्ये जो विषय आहे तो विषय असा आहे, किंवा त्या विषयाचं आकलन करून घ्यायचं आहे, तर या आचार्यांचं तत्त्वज्ञान आधी कळलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने त्या विषयाच्या बरोबर गेलं पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग असा की आत्ता आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे आचार्यांची जी अडचण आहे, आचार्यांनी समजा उपनिषदावर भाष्य नाही केलं तरी चालतं, भगवद्गीतेवर भाष्य नाही केलं तरी चालतं, पण आचार्यपद प्राप्त होण्याकरता ब्रह्मसूत्रावर भाष्य करावंच लागतं. चकार आहे. ब्रह्मसूत्राला तुम्ही टाळू शकत नाही. कारण का? ते तर्कप्रस्थान आहे. त्या तर्काच्या भूमिकेवरती जर तुमचं तत्त्वज्ञान टिकलं तर ठीक आहे. त्यामुळे निंबार्काचार्यांनी उपनिषदावर भाष्य केलं नाही, निंबार्काचार्यांनी गीतेवर भाष्य केलं नाही, त्यांनी फक्त ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं, बस आहे. तेवढं भाष्य केलं ते आचार्य झाले, निंबार्काचार्य आहेत. काही आवश्यकता नाही वाटली त्यांना. आणि असंच आहे, एका ब्रह्मसूत्रावर भाष्य जरी केलं तरी पुरेसं आहे. इतकं ब्रह्मसूत्राचं महत्त्व आहे की उपनिषद इकडे भगवद्गीता, त्या दोघांच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहेत. आणि त्यामुळे एक तर गीता समजायलाच हवी, कारण भगवंताच्या मुखातूनच आलेली आहे. म्हणजे उपनिषद असो ब्रह्मसूत्र असो, या दोघांच्याही मध्ये मनात कुठे जर संभ्रम निर्माण झाला तर सर्वात शेवटचं आश्रयस्थान भगवद्गीता आहे. गीतेमधलं जे वचन आहे ते वचन आम्हाला निर्णायक आहे. भगवंत प्रत्येक गोष्टीचा निर्णय देतात. दिलेला निर्णय तोही सूत्रबद्धच आहे. 700 श्लोकांच्या रूपी सूत्रातच आणला आहे त्यांनी, आणि त्याच्यामध्ये सगळ्या तत्त्वज्ञानाला उत्तर दिलं आहे. तेही एक मोठं चमत्काराचं स्वरूप आहे गीता म्हणजे सुद्धा. आणि त्यामुळे पहिली उपनिषद ऋषींच्या ठिकाणी आपण निस्संदेह व्हावं, नाही निस्संदेह झालो तर ब्रह्मसूत्राकडे वळावं. ब्रह्मसूत्रातला एखादा तर्क जर आम्हाला समजला नाही, हे इथे असं का म्हटलं हे जर आम्हाला कळलं नाही, तर गीतेकडे जावं आणि गीतेकडे जाऊन निशंक व्हावं. जेव्हा या तीनही ठिकाणी आम्ही निशंक होतो तेव्हा आम्ही तत्त्वज्ञानात प्रवेश करतो. म्हणून ह्याला तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी असं म्हटलं. हे तत्त्वज्ञानात प्रवेश करण्याकरता आहे. त्यामुळे एक गोष्ट असं आहे की समाजामध्ये आपल्याला म्हणजे स्वतः प्रमाणाने तत्त्वज्ञान सांगणारी कितीतरी मंडळी येतात, आणि आम्हाला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं असं कोणी मांडू शकत नाही. ग्रंथ काय सांगतो ते बोला, तुम्ही काय बोलता याला प्रमाण नाही. संत काय सांगतात बोला, तुकाराम महाराज काय सांगतात बोला, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात बोला. कारण ते कोणीच वेदा सोडून बोलत नाहीत, ते कोणीच प्रमाण सोडून बोलत नाहीत, ते कोणीच तत्व सोडून बोलत नाहीत. पण व्यवहारामध्ये असं आहे, लोकानुरंजनार्थ जेव्हा लोक बोलायला लागतात त्यावेळी तत्त्वज्ञान बाजूला राहतं आणि अनुरंजनाला महत्त्व येतं. आणि अशा प्रकाराने जर अनुरंजन झालं तर तत्त्वज्ञानाचं वाटोळं होतं. माणसांचं काही होत नाही, माणसांचं झालेलंच असतं. कारण मनुष्य जेव्हा या विपरीत मार्गावर गेलेला असतो तेव्हा त्याला साधनेचा मार्ग सापडलेलाच नसतो. असले शॉर्टकट्स कधीच माणसाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, समर्थ
यांच्यासारख्या संतांनी असं सांगितलं आहे का? असं सांगितलं असेल तर मग बरोबर आहे. त्यांनी जर असं, कारण आम्हाला हे काही कळत नाही. आम्हाला ब्रह्मसूत्र कळणं अवघड आहे, आम्हाला गीता मुळातून कळणं अवघड आहे, आम्हाला उपनिषद मुळातून कळणं अवघड आहे. पण आम्हाला प्राकृतामध्ये संतांनी खूप सोपं केलं आहे. आणि आमच्याकडे संतांचं वचन आणि संतांचं चरित्र दोन्ही सारख्याच तोलामोलाचं आहे. संत असे वागलेत का? संतांनी अशा 25-25 मजली बिल्डिंग्ज उभ्या केल्या आहेत का? संतांनी असे एवढे मोठे पैसे मिळवून इस्टेटी केले आहेत का? संतांनी शिष्य मिळवण्याकरता, लोक मिळवण्याकरता लोकांचं अनुरंजन केलं आहे का? असं जर कोणी करत असेल तर पहिली फुली आहे. हे कोणी आपल्याला तत्त्वज्ञान शिकवणार? हे महंत आहेत. त्यांना माणसं गोळा करायची आहेत, त्यांना पैसा गोळा करायचा आहे, त्यांना कीर्ती मिळवायची आहे, म्हणून हा सगळा उद्योग आहे. त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान द्यायचं आहे. कुणी संतांनी पैसे घेतलेत सांगा? कुठे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी छापली जाईल ह्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी काही विल वगैरे करून ठेवलं का? ज्ञानेश्वर महाराजांनी की मला आता असं आहे, भगवंतानी सांगितलं आहे की आता तुला समाधी घेतली पाहिजे, त्यामुळे आता मला तर जावं लागेल, पण आता माझ्या या ज्ञानेश्वरीच्या छपाईचं काय? तर मी लिहून ठेवतो की ह्या लोकांनी माझ्या पुस्तकाच्या छपाईचा विचार करावा. कोणी लिहिलं नाही. कुणाही संतांनी तुकारामांच्या गाथाचा सुद्धा विचार पुढच्या लोकांपर्यंत कसा टिकावा? कुणीतरी छापाल का हो हा गाथा? रामेश्वर भट्ट एवढे मला म्हणतायत की बाबा तुम्ही तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले, एवढा जर तुमचा अधिकार आहे रामेश्वर भट्ट, आपण एवढे संपन्न आहात, जरा आमचा गाथा छापून टाकावं, म्हणजे मग डोक्याला ताप नाही, मी जायला मोकळा वैकुंठामध्ये. कोणी संतांनी केलं नाही. अध्यात्म ही गोष्ट आसक्तीचा विषयच नाही आहे. आसक्तीमधून अध्यात्म, आणि जिथे आसक्ती दिसते तिथे अध्यात्म नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं. त्याचे निकष आहेत. समाजामध्ये हे काय असं पेव फुटल्यासारखं जर अध्यात्म आलं उपयोग नाही. उद्या जर एखादा परदेशस्थ मनुष्य आमच्या देशामध्ये आला आणि अशा महंतांकडे फिरायला लागला, निराश होऊन जाईल. आज ग्रंथ आहेत, आज परदेशी लोकांनी आपलं नैराश्य व्यक्त केलं आहे की ह्या हिंदुस्थानामध्ये येऊन लोक पाहिले तो कोणी असा अवलिया दिसत नाही की ज्याच्याकडे अधिकार मिळावा. हे सगळे बाजार, सगळ्यांनी आपली दुकानं मांडलेली आहेत, काय करणार? आणि त्यामुळे ब्रह्मसूत्र असो, उपनिषद असो किंवा गीता असो, हे सर्व विषय एका विशिष्ट भूमिकेवर येऊनच अभ्यासायचे, एका विशिष्ट स्थितीमध्येच अभ्यासायचे. त्याच्याशिवाय त्याचं आकलन नाही. कारण बुद्धीला त्याचं आकलन जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी माऊलींनी तर एकच भूमिका आपल्याला सांगितली आहे, ये हृदयीचे ते हृदयी घातले, बाकी दुसरं काही नाही. म्हणाले विषय हा आता आमच्यासारख्या प्रवचनकाराचा बरा उद्योग चालतो म्हणून आम्ही आपले येतो बोलायला, नाही तर काय आहे, काय सांगणार आहे हा एका पोस्टमनशिवाय? येतं काय त्याला? काय तो शब्दामध्ये निष्णात आहे का अनुभवामध्ये निष्णात आहे? काहीच नाही आहे. उगीच आपली 4 पुस्तकं इकडे इकडे वाचली आहे म्हणून तो एखादा विषय मांडतोय. त्या मांडण्याला अर्थ किती? कारण जो सांगणारा आहे त्याला अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय तो ही फक्त काय आहे माहिती आहे का, एक इन्फॉर्मेशन आहे. वास्तविक पाहता श्रोत्यात बसलेल्या माणसाच्या ठिकाणीसुद्धा हा मनुष्य जे सांगत असतो ती इन्फॉर्मेशन 10 वर्षापूर्वीच प्राप्त झालेली असते, 20 वर्षापूर्वीच प्राप्त झालेली असते. फक्त त्या सभामंडपामध्ये तो सांगणारा जो वक्ता आहे तो श्रोत्याच्या 1 तास अलीकडे असतो, कारण तो ठरवून आलेला असतो आज काय बोलायचं. श्रोत्याला फक्त ते माहीत नसतं एवढंच. अन्यथा श्रोता जाणकार असतो, त्यांनी पुष्कळ ऐकलेलं असतं, पुष्कळ वाचलेलं असतं. त्यामुळे वक्त्याचा अधिकार हा थोडासा तरी असल्याशिवाय त्याला वक्ता म्हणून स्वीकारू नका. त्याच्याकडनं माहिती घ्यायची म्हणून घ्या. ती आवडली तर जरूर स्वीकारा, ती नाही आवडली तर सोडून द्या. पण त्या वक्त्याच्या ठिकाणी काही आहे, त्या वक्त्याला काही समजलं आहे हा गैरसमज मात्र कधी करू नका. तिथे शाब्देच परेच निष्णात हा एवढंच आमच्याकडे म्हटलं. तो श्रोत्रिय पाहिजे, तो आचार संपन्न पाहिजे. हे सगळं कुठे आहे? इथे आम्हाला खाणं नाही, पिणं नाही, जेवण नाही, झोप नाही. कशावर नियंत्रण आहे सांगा? कशावरच नाही. वैराग्य नावाची गोष्ट नाही, संयम नावाची गोष्ट नाही, निमग्नता नाही आपल्या विषयामध्ये, पूर्णपणाने झोकून दिलं असं होत नाही. कसा मनुष्य त्या विषयात पारंगत होईल? आणि म्हणून जेव्हा आपल्याला या विषयांकडे वळण्याची वेळ येते
त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की आपण जसे संत आम्हाला प्राकृत शब्दामध्ये विषय समजावतात तसाच आम्हाला हे ब्रह्मसूत्र समजून घ्यायचं आहे. कारण आम्हाला परिभाषा माहिती नाही वेदांताची, आम्हाला न्यायघटित प्रक्रिया सोडवता येत नाहीत. ह्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट अशी की आपल्याला हे सोडून घेणं किंवा विषय समजून घेणं याच्याकरता 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली एक गोष्ट अशी आहे की सूत्र सुरू झालं की ह्या सूत्राचा विषय काय हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. 5 गोष्टी आहेत. जसं आपण पुराण म्हटलं की 5 गोष्टी आहेत, उपनिषद म्हटलं की 5 गोष्टी आहेत. काय पुराणात असलं पाहिजे, एवढं एवढं पुराणात असलं पाहिजे. उपनिषद आहेत, काय असं एवढं एवढं उपनिषदात असलं पाहिजे. तसंच हे सूत्र समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला काय काय समजलं पाहिजे. पहिल्यांदा सूत्राचा विषय समजला पाहिजे की आत्ता व्यासांनी हे सूत्र कशाकरता रचलं आहे, कारण काय आहे त्याच्याकरता. दुसरं, याचा संशय कोणाला आला आहे, कारण दुसरा भाग संशयाचा आहे. कारण निराकरण त्याचंच करायचं आहे ना, की उपनिषदामधल्या मूलभूत वचनाचं आम्हाला निराकरण करायचं आहे. तर ते निराकरण करण्याकरता निराकरण कशाचं करायचं हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला, की तिथे काय गडबड आहे, तिथे कोणत्या वचनाला त्यांनी नाही म्हटलं आहे म्हणून त्या वचनाविषयी आपल्याला काही म्हणायचं आहे. म्हणजे पहिला विषय, दुसरा संशय आणि तिसरी संगती. त्या विषयाची संगती लावायला लागते. मुळामध्ये विषय काय चालला आहे, संशय काय, संशय कशाचा आणि संगती कशाची हे परस्पर विरोधी होता कामा नये. संगती लावताना त्या विषयाची आणि संशयाची योग्य संगती लावावी लागते. आणि ती संगती अगदी बिनतोड युक्तिवादाने, त्याच्याशिवाय ते आचार्य होत नाहीत. आचार्य होण्याकरता स्वीकारण्या, आता कितीतरी लोकांनी भाष्य लिहिली आहेत म्हणून त्यांना कोणी आचार्य, ती स्वतंत्र प्रज्ञा पाहिजे. त्या स्वतंत्र प्रज्ञेनी तो विषयाचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये संशय आहे, ज्याच्यामध्ये त्रुटी आहेत, ज्याच्यामध्ये काही स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे, जिथे संभ्रम आहे, तो संभ्रम आपल्या तर्काने दूर करण्याचं त्याला सामर्थ्य पाहिजे. म्हणजे विषय झाला, संशय झाला, संगती झाली, 3 गोष्टी झाल्या. चौथी गोष्ट काय आहे, पूर्वपक्ष. जो हा विषय सांगतो, जो एखादं सूत्र मांडतो, आता त्या आचार्यांना त्याचा पूर्वपक्ष करावा लागतो. म्हणजे आपल्याला तत्त्वज्ञान काय मांडायचं आहे, आपल्याला कोणता तर्क उभा करायचा आहे. आता लोक सारखे म्हणत होते, आता काय बोलतील मोदी, काय बोलतील मोदी, आम्ही सगळे वाट बघतोय, आम्ही सगळे वाट बघतोय. हे काय आहेत, हे तर्क आहेत. त्याचे पूर्वपक्ष सगळ्या मीडियानी केलेले असतात. मग मोदी त्या ह्याच्याबद्दल बोलतील, मोदी आतंकवादाबद्दल बोलतील, मोदी इम्रान खानच्या बोलण्याबद्दल बोलतील. अनेक तर्क प्रत्येक मीडियावर झालेलेच असतात. मोदी काय बोलले, कारण ते सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला की मग असं आपण म्हणतो नाही मोदीनं वैश्विक पातळीवरतीच सगळ्या विषयांवर मोदी एवढंच बोलले, मोदी हेच बोलले, मोदींनी अमुक सांगितलं. हे जे आहे ना, हा जो पूर्वपक्ष आहे त्या बोलणाऱ्याचं यश कशात आहे. मोदी नेहमीच म्हणतात की लोकांना वाटतं, किंवा ट्रम्पनी म्हटलं आहे, अनेक नेत्यांनी म्हटलं आहे की मोदींना ओळखणं अवघड आहे, कारण कोणत्याही निर्णयापर्यंत आपण आलो, मोदी असं करतील म्हणजे ते तिसरंच करतात. त्याचं कारण त्यांचा तर्क पुन्हा वेगळाच आहे. तसंच आहे, आचार्यांना माहीत असतं की समोरची माणसं काय तर्क करणार आहेत. इतक्या भूमिका समाजामध्ये आज आहेत, त्या सगळ्या भूमिका आपल्यावरती काय हल्ला करतील, तो सगळा पूर्वपक्ष असतो. म्हणजे आपल्या मताच्या विरोधात जाणारी मतं पूर्व पक्षामध्ये अत्यंत जबरदस्त मांडली जातात. शंकराचार्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या इतका प्रभावी पूर्वपक्ष क्वचित कोणी मांडत असेल. त्यांना भयच नाही हो. त्यामुळे शंकराचार्यांनी पूर्वपक्ष करताना जोरकस म्हणजे आपण वाचायला लागलो की आपलं वाटतं आता शंकराचार्यांचं काय होईल, ते काय लिहितील, त्यांना कसं उत्तर देता येईल. इतका जबरदस्त त्यांचा पूर्वपक्ष असतो की आता ह्यांना उत्तर त्यांनी काय द्यावं, या ठिकाणी त्यांच्याकडनं काय लिखाण होईल म्हणजे त्यांना परास्त करता येईल. त्याला पूर्वपक्ष असं म्हणतात. की आधी दुसरा काय बोलेल, आपल्यावर काय आक्षेप घेईल, हे आक्षेप आधी मांडायचे असतात आणि नंतर
उत्तर पक्ष असतो. म्हणजे उत्तर द्यायचं आहे त्या आचार्यांना, आपलं मत काय आहे ते खुलं करायचं आहे. त्याला सिद्धांत पक्ष तरी म्हणतात किंवा उत्तर पक्ष तरी म्हणतात. आणि अशा पद्धतीने एक 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 सूत्र चालतं आणि प्रत्येक सूत्रावर किंवा क्वचित ते अधिकरण, म्हणजे 4 सूत्र 5 सूत्र त्यांची एकत्र केलेली जी संहती आहे त्याला अधिकरण असं म्हणतात. स्थान, स्थिरता. कारण अधिकरण म्हणजे तरी काय की प्राप्त झालेलं करण म्हणजे साधन आहे. त्यामुळे एका साधनावरती आधारित आहे. साधन कोणतं? साधन एक विशिष्ट पद्धतीचं तर्क हे साधन आहे. आणि शेवटी त्यांचे अर्थ काय? अधिकरण. करण म्हणजे साधन. त्यामुळे त्या साधनावरती ते उभं आहे. ते साधन कोणतं? एक अधिष्ठान. म्हणून त्याला अधिकरण, करणावरती साधनावरती स्थिर असलेलं म्हणजे एक विषय. थोडक्यात काय, त्या अधिकरण शब्दाचा व्यवहारात पारिभाषिक शब्द आहे. अधिकरण शब्द पारिभाषिक झाला, व्यवहाराच्या पातळीवरती एक स्थिर सिद्धांत झाला. आणि त्या सिद्धांतामध्ये म्हणजे त्या 5 सूत्रांमध्ये हा एक सिद्धांत आम्हाला ठाशीवपणे मांडायचा आहे, त्याला अधिकरण म्हणतात. ती अधिकरणं किती आहेत? 191. जर निर्विवादपणे एका स्थानावर बघायची तर 555 सूत्र आहेत. आणि हा सिद्धांत पक्ष शेवटी मांडला जातो. म्हणजे त्या एका सूत्रावरती विषय किती येतात, त्याच्यामध्ये मुळात काय विषय आहे, कशावरती हा जे सूत्र अवलंबून आहे आणि त्या सूत्रात काय सिद्ध करायचं आहे हा त्याचा विषय आहे. त्याच्याविषयी संशयग्रस्त काय आहे ते येतं. त्याची संगती कशी लावायची ते येतं. ते सांगतात याची संगती अशी लागणार आहे. की संगती लागण्याकरता त्याच्याबरोबर पुढे लगेच पूर्वपक्ष होतो आणि त्यानंतर सिद्धांत पक्ष करून ते त्या ठिकाणी आपला झेंडा रोवतात. ते म्हणतात हा आमचा सिद्धांत असा, हा असाच, याच्यापेक्षा काही वेगळा नाही. ठामपणाने मांडायचं आणि मग पुढे जायचं. ही साधारणपणे ब्रह्मसूत्राची, म्हणून याला काय म्हटलं आहे, न्यायप्रस्थान. न्याय म्हणजे काय? तर्क, लॉजिक. इंडियन लॉजिक, हिंदुस्थानी तर्कशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र. त्यामुळे त्या न्यायशास्त्राप्रमाणे हा विषय घेतला. आता ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहेत. ज्यांना एवढ्या सगळ्या सूत्रांच्यापर्यंत जायला आता कुठं एवढी 555 सूत्र बघा, काय त्याच्यात कोणाला माहिती, आणि ती किती काळ लागेल, कुणी ते सगळं करायचं. तर बहुतेकांनी आपल्या परीने ब्रह्मसूत्राची पहिली चतुस्सूत्री आहे, ती 4 सूत्र ही सर्वात महत्त्वाची. ब्रह्मसूत्राचा काय म्हणता येईल आपल्याला, अगदी सार काढलेला अर्क, त्याची लगड आहे त्यातल्या तत्त्वज्ञानाची. ती कशात आहे? ह्या पहिल्या 4 सूत्रात. पहिलं सूत्र काय? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. आता म्हणून आता अनंतरीय कशाचं? पूर्वमीमांसेनंतर. आम्ही पूर्वमीमांसा अभ्यासली, वाचली, अनुभवली जीवनामध्ये, त्याचा पुष्कळ लाभ घेतला, हे सगळं झालं. आता आम्हाला त्याची आवड राहिली नाही, म्हणून आता ही उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजेच ब्रह्मसूत्र. तर ही जी ब्रह्मसूत्र आहे, म्हणून आम्ही त्या उत्तरमीमांसेकडे आता वळतो. मग तो वळता आहात, इकडे प्रवेश करता आहात, तर ब्रह्मसूत्रकार म्हणजे व्यासजी म्हणतात की म्हणाले अथा तो, म्हणून आता तुम्ही आमच्या ब्रह्माची जिज्ञासा करायला आले, म्हणून अथा तो ब्रह्म जिज्ञासा, हे त्याचं पहिलं सूत्र. मग ब्रह्माची जिज्ञासा करताना आम्ही तुम्हाला लगेच सांगतो, व्यास म्हणतात की ब्रह्म कोण, ब्रह्माचं स्वरूप काय? जन्माद्यस्य यतः. लगेच की जे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारक आहे ते ब्रह्म. सोपी व्याख्या. व्यासांना भानगडीत पडावंच लागत नाही. प्रत्येक आचार्यांना मात्र व्याख्या करताना इकडे तिकडे इकडे तिकडे पुष्कळ धावपळ करावी लागते. ते सूत्रात सांगून झालं त्यांचं. काय सांगितलं त्यांनी? म्हणून जन्माद्यस्य यतः, म्हणजे जन्माद्यस्य. आता इथे सगळेच त्यात अंतर्भूत केले, कारण सूत्र आहे ना, एका शब्दामध्ये सगळा अर्थ जास्तीत जास्त अंतर्भूत केला जातो, तो अधिक सांकेतिक राहतो. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना जो कारक आहे, हे ज्याच्यामुळे होतं, म्हणजे उत्पत्ती ज्याच्यापासून होते, जो ह्या जगाला सांभाळतो, त्याचं पालनपोषण करतो, आणि पुन्हा लयाच्या वेळी हे जग ज्याच्यामध्ये प्रवेश करतं त्याला ब्रह्म असं समजावं.
म्हणाले ब्रह्म कसं समजावं? मला काय गरज आहे ब्रह्म समजून घ्यायची? मला कळतं आहे इथे काय आहे ते. मी बुद्धिवादी मनुष्य आहे, मी माझ्या विचाराशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही. ते म्हणाले तुम्ही कुणी असात तुमच्या घरी? म्हणाले आम्ही तुम्हाला सांगतो की ब्रह्म कळतं कसं? शास्त्र योनित्वात. तुम्ही शास्त्राचा अभ्यास केला तरच ब्रह्म कळतं. तुमच्या डोक्याने तुम्हाला ब्रह्म कळणारच नाही आहे. आणि तुमच्या डोक्याने कळलेलं ब्रह्म आम्हाला सांगाल तर ते ब्रह्मच नव्हे. कारण उपनिषदामधल्या पहिल्याच उपनिषदामध्ये किंवा दुसऱ्या ईशा आणि केनमध्ये सांगितलं आहे की तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. ब्रह्माचं स्वरूप तेच आहे की ते उपासती कुठं पोचतच नाही, कोणापर्यंतच पोचत नाही, तिथपर्यंत ते जाऊच शकत नाही, अशी त्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे ब्रह्माचं स्वरूप ते आहे की जे आमच्या आकलनात येत नाही. मग आम्हाला कळतं कोणाकडून? आम्हाला कळतं ते आम्हाला शास्त्रामुळे कळतं. आता फार सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याच्यावरती चर्चा केली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणाले अहो देवाला एवढं त्याचं वर्णन केलं, त्याचा महिमा गायला जातो. देवा तू असा, देवा तू तसा, देवा तू तसा, कशाकरता म्हटलं जातं? ते म्हणाले कशाकरता नाही म्हटलं जात, ते तसंच आहे म्हणून म्हटलं जातं. ते आहेच तसं. तो असा आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. अरे मला शब्द सापडले म्हणून मी म्हटलं का? नाही म्हणाले. हा जो त्याचा महिमा आहे तो तुम्ही नाही गात आहे, तुम्हाला काहीच बोलता येत नाही म्हणून हे बोलताय. माऊलींनी फार सुंदर विवेचन केलं आहे. ते म्हणाले ब्रह्माचे हे सगळे शब्द, ब्रह्माची ही सगळी स्तुती, ब्रह्माची ही सगळी स्तोत्र रचतो त्याला काय कळलंय? त्याला काहीच कळलेलं नाही आहे. त्याचा महिमा त्याला कळला नाही. कोणत्या दिशेकडे निर्देश करतात ते? शास्त्र योनित्वात. जे कळलंय ना, हे सगळे शब्दांचे पुढे फुलोरे आहेत ना, ते आणले कुठून? शास्त्रामधून. शास्त्र योनित्वात. शास्त्रांनी त्याचं जे वर्णन केलेलं आहे हा सर्वज्ञ आहे, हा सर्वत्र आहे, हा निरंजन आहे, हा निर्गुण आहे, हा निराकार आहे. ह्याला काय लिहिणाऱ्याला साक्षात्कार झालेत काय भगवंताच्या एवढ्या रूपाचे? शक्यच नाही आहे. त्याला काहीच कळत नाही म्हणून तो घेऊन बसतो आपल्याजवळ डिक्शनरी आणि स्तोत्र रचतो आणि त्याचा महिमा गातो. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुझ्या मनाने नाही, वेदांनी तर सांगितलं बाबा देवाला नमस्कार करायला जाशील तेव्हा काय मागायचं ते तुझ्या मनाने मागू नको, इथे लिहिलं आहे तेवढंच बोल. त्याच्यामध्ये तुझ्या डोक्यातले आणखीन कोणतेही विचार घालू नकोस, कारण तुला कळतच नाही त्याला काय मागायचं आहे ते. तू काही जर तुझं त्याच्यामध्ये घालशील तर म्हणाले त्याचे परिणाम तुझेच तुला भोगायला लागतील. कारण ते भोगण्याचं काम तुला करावं लागेल. याचं कारण असं की तुझ्या मनाने जे करायला जाशील ते तुला कळलेलं नाही आहे. तुला शास्त्रातून समजून घ्यावं लागेल त्या परब्रह्माचं स्वरूप काय. तेव्हा काय होतं? फक्त शब्दज्ञान होतं, काही फार मोठं कळलेलं असतं असं नाही. मनुष्य शब्दज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रक्रिया सगळ्या लक्षात घ्याव्या लागतात की आपल्याला परमात्मासुद्धा कसा आहे. माणूस म्हणतो नाही म्हणजे अहो आमचा खूप अभ्यास आहे, खूप अगदी आमची श्रद्धा आहे हो देवावर, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण मी सांगू का, कधी कधी असं वाटतं खरंच देव आहे का? अरे म्हणजे इतकं सगळं झाल्यावर सुद्धा जेव्हा खरंच देव आहे का असं वाटतं ना, याचा अर्थच एक आहे की अजून आमच्या मनामध्ये त्या ईश्वराविषयीचं ज्ञान झाले. श्रद्धा वगैरे बोलूच नका, कारण या फार पुढच्या गोष्टी आहेत. प्रेम काय आणि श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय. लोकांचं काय ते उचलली जीवन लावली टाळायला तसं आहे. काहीही बोलतात. म्हणाले हे श्रद्धा कसले बोलतात, हे सगळे भोळे आहेत. अहो यांच्यापुढे काय बोलायचं? हे अंधश्रद्धा होईल. कसली अंधश्रद्धा, कसली डोळस श्रद्धा? काही नाही, हा विषयच नाही आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान व्हायला हवं आहे आधी. त्याचं ज्ञान झाल्यावर जे निर्माण होईल ती श्रद्धा. म्हणजे काय, असं झाडाचा भाजीपाला आहे का? तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे तसंच आहे ते. देव झाडाचा भाजीपाला नाही र, देवा अशानी पावायचा नाही. मनी नाही भावन म्हणे देवा मला पाव. कसा देव पावेल म्हणाले. तुकडोजी महाराजांनी अगदी फटकारलं आहे चांगलं. त्यामुळे कुठली श्रद्धांबिद्धा गोष्टी बोलतात, आधी कळत नाही आहे देव काय आहे ते. आणि त्यामुळे इथे त्यांनी तिसऱ्या सूत्रात सांगितलं आहे की शास्त्र योनित्वात. शास्त्राच्या ठिकाणी जाऊन शास्त्राला शरण गेल्याशिवाय, वेदांत शास्त्राला शरण जा आणि मग तुम्हाला कळेल, असा आम्हाला त्यांनी उपदेश केला आहे ब्रह्मसूत्रकारांनी की आधी तत्त्वज्ञान समजून घ्या
आणि कसं समजून घ्या त्याच्याकरता चौथं सूत्र आहे, तत्तु समन्वयात. तुम्ही जेव्हा ते समजायला जाल त्यावेळी त्याचा समन्वय करा, शास्त्राचा पण समन्वय करा. शास्त्रांनी सांगितलं की बाबा रे, गंगेवर गेलास की आंघोळ कर. आंघोळ करताना तिथे 1 2 3 4 शास्त्र 10 गोष्टी लिहितं. किनाऱ्यावर गेल्यावर काय करशील? तांब्या घेऊन जाशील, बरोबर पूजेची फुलं घेऊन जाशील, बरोबर ताम्हणपळी घेऊन जाशील, काय काय घेऊन जाशील? सगळं शास्त्राने एक 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 लिहिलेलं असतं. तांब्या घेऊन जा, तुझी वस्त्र घेऊन जा, वस्त्र किनाऱ्यावर ठेवून दे. आता किनाऱ्यावर वस्त्र ठेवली, आता काय करणार? किनाऱ्यावर उभं राहून तांब्यानी पाणी घेऊन, किनाऱ्यावर आधी पाणी घेऊन मग गंगेत प्रवेश करणार का गंगेत प्रवेश करून आधी डुबकी मारणार? काय करणार? शास्त्रांनी प्रत्येक गोष्ट लिहिली आहे. किनाऱ्यावर उभं राहून आंघोळ करायची आहे का? या फक्त पाय बुडतील घोट्यापर्यंत पाण्यात आंघोळ करायची आहे का? गुडघाभर पाण्यात आंघोळ करायची आहे का? डुबकी मारायची आहे का? आणि आधी आत शिरायचं आहे का नाही शिरायचं आहे? म्हणजे पहिलं पाणी पायावर घ्यायचं आहे का डोक्यावर घ्यायचं? असं वेड आहे का शास्त्रकार? शास्त्रकारांनी सगळ्यांकरता लिहिलं आहे. हार्ट पेशंट आहे, डोक्यावर घेतलं पाणी, तिथंच कार्डियाक अरेस्ट आहे. काय करील तो? इतकं गार पाणी आहे, त्या गार पाण्याने जर डोक्यावर पाणी घेतलं ना आलं त्याच्या अंगावरून ते पाणी वाहिलं तर सगळा तो गारठूनच जाईल. गारठेल तेव्हा त्याचं काय होईल? शास्त्रांनी सगळ्या परी सांगितलेल्या आहेत की कुठे उभं नुसतं मार्जन कर, नुसतं अंगावर पाणी उडव, नुसतं डोळ्याला पाणी लाव. असो सांगण्याचा अर्थ असा की हे शास्त्र आहे. म्हणजे शास्त्र योनित्वात भगवंताला जाणण्याचं स्थान जर काही असेल तर ते शास्त्र आहे. आणि ते शास्त्र कसं आहे ते समजून घेण्याकरता एक विशिष्ट बुद्धी तयार व्हायला पाहिजे. त्याच्याकरता विवेक जागृत व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आमच्याकडे सारासार विवेक येईल तेव्हा ते तत्त्वज्ञान कळेल. सारासार विवेक यायला कुठे गेलं पाहिजे? मागे. कुठे? अगदी पहिली स्टेज काय? अभ्यास. आधी उपनिषदाचा अभ्यास, मग ब्रह्मसूत्राचा अभ्यास आणि मग त्याच्याबरोबर गीतेचा अभ्यास. हा सगळा अभ्यास करत असताना चित्तशुद्धीचा अभ्यास. चित्तशुद्ध झाल्याशिवाय अंतःकरणामध्ये बुद्धीचा प्रकाश पडेल कसा? तो प्रकाश पडल्यानंतर आम्हाला जो निर्णय घेता येईल तो निर्णय इथे शास्त्राच्या निकषावरती घासून आम्हाला तत्व समन्वयात समन्वय करण्याची बुद्धी घेऊन आम्हाला त्याचा निर्णय करावा लागतो. त्यामुळे मी विचारात स्वतंत्र आहे, मी बुद्धिवादी आहे, मला माझं मत आहे. कोण तू? तुला कुठलंच मत नाही आहे. तुझं जे मत आहे ते ग्राह्य नाही आहे. तुला योग्य काय आहे ते कळत नाही आहे. फक्त तू तुझ्या बडबडीने लोकांच्या मध्ये मात्र भ्रम निर्माण करतोयस. म्हणून भगवंतानी जोशयेत सर्व कर्माणी म्हटलंय की चांगलं आहे ना समोरच्याला प्रोत्साहन द्या. आणि हे असे आहेत ना त्यांनी धर्मलंड शब्द वापरलाय, त्यांना पाखंडी शब्द वापरलाय, किती शब्दांनी त्यांची नास्तिक शब्दसुद्धा शिवी म्हणून दिलाय. ते मला समाजामध्ये भ्रम निर्माण करता, गोंधळ निर्माण करता, विषय न समजून घेता मार्ग सांगता, हे चालणार नाही. म्हणून ब्रह्मसूत्रकारांचे 4 सूत्र आता पुन्हा एकदा म्हणून आपण विषय संपवूया. अथातो ब्रह्म जिज्ञासा. दुसरं जे सूत्र आहे जन्माद्यस्य यतः. तिसरं सूत्र आहे शास्त्र योनित्वात. आणि चौथं सूत्र आहे तत्तु समन्वयात, की ह्यांचा समन्वय झाला पाहिजे आणि मग विषय आपल्याला समजला पाहिजे. इथे आपण थांबवू. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवत पूज्यपाद शंकराचार्य भगवान की जय.